आज आपण मोर आवळा कसा बनवायचा ते पाहूया। तर अर्धा किलो घेतलेले आहेत मी आवळे आणि आवळे पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तुरटी। तर तुरटी फक्त एक चिमटीभर घ्यायची आहे, वालाच्या दाण्या एवढी। 1 लिटर पाण्यामध्ये तुरटी टाकून घ्यायची, पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर लागणार आहे चुना। तर चुना पण आपल्याला तेवढाच घ्यायचा, जितकी तुरटी घेतली तितकाच। दोन्ही छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आवळ्याला आता टोचे मारून घ्यायचे आहे, जिथे जिथे खाच आहे ना तिथे मधोमध टोचे मारायचे। नंतर हे आवळे पाण्यात टाकून 24 तास आपल्याला या पाण्यातच ठेवून द्यायचे आहेत। 24 तासानंतर हे आवळे बाहेर काढून घ्यायचेत आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत। फक्त 10 मिनिटं शिजवायचे आहेत आणि चाळणीवर शिजवायचे नाही, पाण्यामध्ये टाकूनच शिजवायचे आहेत। आवळे फुटले नाही पाहिजेत। आता 10 मिनिटानंतर आवळे बाहेर काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एक कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर टिश्यू टाकल्याने त्याच्यावर 10 मिनिटं आपल्याला हे आवळे ठेवून द्यायचे, ज्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। 600 ग्राम साखर घेतली आहे, त्या साखरेमध्ये आवळे टाकायचे आहेत। आता हे साखरेमध्ये आवळे असे चांगले मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायचे, लो फ्लेमवरच आपल्याला हा मोर आवळा बनवायचा आहे। त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे, दर 2-2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला झाकणच ठेवायचं आहे, 2-2 मिनिटांनी चेक करायचं आहे। आणि पाहू शकता आपली साखर पूर्ण विरघळली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं त्याच्यात शिजवायचं आहे। नंतर गॅस बंद करून याच्यात वेलची पावडर, केशर असेल तर केशर टाका। मोर आवळा पित्तावर अत्यंत गुणकारी आहे, म्हणून सगळ्यांनी बनवून ठेवा।